लोकांच्या मनात आहे तेच घडणार, महायुतीचं सरकार येणार असा विश्वास लातूर शहर मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केलाय। लातूरमध्ये काँग्रेस नाही तर फक्त एक कुटुंब असल्याची टीका अर्चना पाटील चाकूरकर यांनी यावेळी केली। शहर विधानसभा मतदारसंघामध्ये आता प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। भाजप आणि काँग्रेस बरोबरच वंचित आघाडी अशी तिहेरी लढत होते आहे। मला सांगत आहे, राज्याच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर सगळी खिचडी दिसते आहे। पुन्हा महाविकास आघाडी किंवा महायुती असे दोघेच सत्तेत येतील की अपक्षांची मदत घ्यावी लागेल, काय वाटतं तुम्हाला? राज्यात महायुतीचंच सरकार बनणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही। अपक्ष जे आहेत आणि जे जनस्वराज्य शक्ती असेल किंवा प्रहार शक्ती संघटना असेल, अशा संघटनांच्या आणि पक्षांची मदत घेऊनच सत्तेत कुणालाही महाविकास असेल किंवा महायुती असेल यांना येईल अशी परिस्थिती आता दिसते आहे। अनेक एक्झिट पोल, ओपिनियन पोल, सगळ्यांचं जे ओपिनियन होतं ते हरियाणाच्या इलेक्शननी दाखवून दिले की लोकांच्या मनात काय आहे तेच घडतं आणि यावेळी महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार आहे। प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आहे लातूर शहराचा, कसा रिस्पॉन्स मिळतो आहे? विजयाकडे वाटचाल होते असं वाटतं? नाही, विजयाचं तर तसं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल, पण मला अशक्य पण वाटत नाहीये। लातूरचा रिस्पॉन्स हा अभूतपूर्व आहे। लातूरकरांना नेहमी राहून राहून चाकूरकर या शब्दाभोवती त्यांचं एक वलय राहिलेलं आहे। नेहमी या चाकूरकर आणि देशमुख या कुटुंबाची चर्चा झालेली आहे। काँग्रेसमध्ये चाकूरकर साहेब गेल्या अनेक वर्षांपासून होते, 40-50 वर्ष ते पदावर राहिलेले आहेत। असं काय झालं की काँग्रेस सोडावी लागली? ऐकायला लातूरकरांना आवडेल। मी स्वतः कधीच ऍक्टिव्ह नव्हते। मी डायरेक्टली पहिला माझा राजकीय प्रवेश आहे तो भारतीय जनता पक्षाचा आहे। आदरणीय चाकूरकर साहेबांनी त्यांची इनिंग अतिशय उत्कृष्ट केलेली आहे आणि मी एक व्यक्तिगत म्हणून माझ्या घरात व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि लातूरात काँग्रेस आहेच कुठं? लातूरमध्ये तर एका परिवाराचंच सगळं आधिपत्य आहे। त्यामुळे मी काँग्रेस सोडलेली नाही, मी फक्त भारतीय जनता पक्ष जॉईन केलेला। अगोदरपासूनच भाजप आवडत होती? मी ज्या दिवशी मला वाटलं की मला जॉईन करायचं मी केले। महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी, लातूर।